नाव आय फीलिंग हॅपी बट अगेन तर हे किती लांबपर्यंत आहे. फुल रेड दाखवत आहे मॅपवर. तर आय नो तू येणार आहे बाबा. दिसते माझी स्पीड किती आहे. 0. नेक्स्ट टाइम पासून माझ्या सगळ्या राईड बंद. जवळ येते ना ओपनवाला फील येतं. सगळीकडं असं हे रेड कलरची माती आहे. सगळीकडे आता नारळाचे झाडं दिसायला चालू झालेत. तर आता आपण आरवी बीचला पोचलोय. समुद्राचा आवाज आणि पावसाचे तुम्हाला थेंब दिसत असतील. जबरदस्त व्ह्यू आहे. तर आपण माणगावमध्ये होतो. माणगावमध्ये हे जे आहे ओम साई मोटर्स, त्यांनी आपला इश्यू रिझॉल्व्ह केला आहे. त्यांनी बॅटरी चेंज करून दिली आणि ABSचा इश्यू पण इश्यू रिझॉल्व्ह झाला आहे. बिकॉज ऑफ बॅटरी इश्यू ना ABS ब्लिंक करत होतं. आता ते पण इश्यू गेलाय आणि बॅटरी पण चार्ज होतीये. नाव आय फीलिंग हॅपी बट अगेन द ABS इश्यू इज स्टार्टेड. आय डोंट नो. मला वाटलं ABS इश्यू गेला, पण ABS इश्यू आहे आणि तो ABS इश्यू बॅटरीमुळे नव्हता. पण परत एकदा थांबू आणि एकदा गाडी स्टार्ट आणि बंद चालू करून बघू. आणि ABS इश्यू परत दिसतोय आपल्याला. नाही, ABS इश्यूच आहे अजून. तुम्हाला दाखवावं लागेल. कंटिन्युअसली ABS ब्लिंक करताय. हो, दिव्यागरच्या रोडला आपल्याला ट्रॅफिक लागले खूप जास्त. आय डोंट नो. तर हे किती लांबपर्यंत आहे. फुल रेड दाखवत आहे मॅपवर. तर आणि आपला ABSचा इश्यू पण आहे. पटकन निघायचं इकडनं. आय नो तू येणार आहे बाबा. तर आता 30 किलोमीटर राहिलंय श्रीवर्धन. आणि तुम्हाला अजून एक जादू दाखवतो. दिसते माझी स्पीड किती आहे. 0 किलोमीटर पर आवर. म्हणजे इश्यू अजून चालूच आहे. एनिवेज आपण आता अराउंड 30 किलोमीटरच राहिले आपलं. आपण आता पोहोचणार आहे श्रीवर्धनला. आता वाजलेत 1:45. 2चं चेकिंग आहे. 2चं चेक इन आहे. लेट्स सी आता किती अजून स्ट्रगल करायला लागतोय पोहोचायसाठी. Look at this beautiful flowers. Oh, wow, 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 wow. आपला जास्त टाइम तर बॅटरी चेंज करण्यामध्येच गेला.
बॅटरी चेंज तर झाली. पहिली बॅटरी ज्यांनी लावली तर सेम इश्यू दाखवत होता, कारण की ती नवीन बॅटरीची पण पॉवर गेली होती. मग त्यांनी चार्जिंगला लावलं आणि चार्जिंगनी पण इश्यू रिझॉल्व नाही झाला. मग त्यांनी नवीन परत अजून एक बॅटरी लावली आणि तेव्हा जाऊन इश्यू रिझॉल्व झाला आहे. खूप जास्त स्ट्रगल चालू आहे. आणि हेच जर गोष्ट मी माझ्या आईला जर सांगितली तर मग नेक्स्ट टाइम पासून माझ्या सगळ्या राईड बंद. डिक्रूजवाडी. त्याच्यामुळे तिला काही बोललो नाही. तिला एवढंच सांगितलं की अर्धा रोड पोहोचलोय आणि अर्धा रोड राहिलाय. जसं जसं बीच जवळ येतोय, जसं दिव्यागर जवळ येतोय ना, तसं कोकणवाला फील येतोय. सगळीकडे असं हे रेड कलरची माती आहे. सगळीकडे आता नारळाचे झाडं दिसायला चालू झालेत. हम्म. तर लग्न आहे की क्रिकेट आहे? अच्छा. भर उन्हात मस्त क्रिकेट चालू आहे. इकडं फणस विकतात. भारी. गावाकडची गावाकडची वाईफ एकदम जबरदस्त आहे ना. सगळ्या छोट्या छोट्या गावाच्या आपल्या टीम असतात आणि दर वीकेंडला ते लोक मस्त क्रिकेटचा एक टुर्नामेंट ठेवतात. भारी. माझं जेव्हापासून एक कॉर्पोरेट लाईफ चालू झाली ना, क्रिकेट विकेट सगळं बंद झालंय. हो भाई, 400 मीटरवर ना राईड घ्यायचा आहे. कळतंय मला, त्या भावना पोहोचल्या. लास्ट टाइम पण इकडंच मी एकदा रोड आम्ही कन्फ्यूज झालो होतो. इकडनं खाली एक रोड जात होता आणि मग आम्ही विचार केला की नाही, काहीतरी चुकतंय. 400 किलोमीटर, पण हाच रोड होता तो. रायगड पोलीस चौकी. ओके. 2 किलोमीटर असंच जायचं असं ती म्हणते. जसं तू म्हणती बाई, 2 किलोमीटर तर 2 किलोमीटर जाणार. जी समुद्रातनं नदी बाहेर पडली ना, तिचा व्ह्यू आहे. आय डोंट नो कोणती नदी आहे, पण भारी व्ह्यू वाटतो एकदम. आता आपण ऑलमोस्ट पोहोचत आलोय. 20 किलोमीटर दाखवत आहे. आणि ही नदी मस्त जे समुद्राला जाऊन भेटतीये. शार्प राईट ऑन 600 मीटर. आंबे. कोकणाजवळ आलो आणि आंबे आणि फणस नाही दिसलं तर मग कोकणची काय मजा. चला मजा करूया. मजा 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 मजा. टू 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 टू. तो फाइनली हम होटल पहुंच चुके हैं। ये अपना होटल का व्यू है। ऊपर रेस्टोरेंट है, स्विमिंग पूल है और नीचे ग्राउंड, और यहाँ पे मेरा बाइक पार्क है। तो अभी हम जा रहे हैं ऊपर। ये होटल रूम से व्यू जो मैंने दिखाया, यहाँ से ऊपर अगर जाएंगे हम स्टेयर से तो हमको वहाँ पे मिलेगा रेस्टोरेंट, और यहाँ से पूरे सारे होटल्स है। तो ये पूरा प्राइवेट ये व्यू है हमारे होटल से। हम्म गौरव लॉर्ड्स रिजॉर्ट करके है। हम्म हमारे होटल के नज़दीक एक बीच है, आरवी बीच करके। तो हम वहाँ पे सनसेट देखने जा रहे हैं। सनसेट ऑलमोस्ट हो चुका है। आज गाड़ी ने बहुत ज़्यादा तकलीफ दिया है, इस वजह से आने के बाद फुल्ली एग्जॉस्ट हो चुका था मैं। तो वो आराम करने के चक्कर में 3 घंटा ऐसे ही बेड पे बैठा रहा, मूवी देखते। वाह।
नंबर व्यू. बड़ा पागल हो जाए ना करिया वागल. यही तो ब्यूटी है कोकण की. सन इज ऑलमोस्ट सेट. भगाओ, सनसेट देखना है तो भगाओ. और वी आर नॉट गोइंग टू गेट द सनसेट. चलो 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 जाए ना. टन टन टन. तर आता आपण आरवी बीचला पोचलोय. आता वाजलेत 7:15 आणि सनसेट पण निघून गेला आहे. पाऊस पण यायला स्टार्ट झाला. पाऊस जोरात येतो आता. व्ह्यू बघा, एकदम मस्त व्ह्यू आहे. समुद्राचा आवाज आणि पावसाचे तुम्हाला थेंब दिसत असतील. पाऊस पडतो. जबरदस्त व्ह्यू आहे. पूर्ण बीचवरती गर्दी तशी बघायला गेली तर 7 वाजले तरी. आणि मी माझं हेल्मेट ठेवलं आहे इकडं, खूप लांब ठेवलं आहे. खूप पुढं ठेवलं आहे. तिकडे ते चालले, तिकडे हेल्मेट आहे माझं. सनसेट एन्जॉय करता सनसेट झाला, पण सनसेट तर काही भेटला नाही. हो, पाणी पण वाढतंय आता. हां, पाऊस पण येतो आणि सनसेट पूर्ण झाला आहे. आता थोडीशी लाईट उरली आहे. हा बीच पण आपल्यासाठी नवा आहे. हा बीच पण आपल्यासाठी नवा आहे. त्यामुळे जास्त वेळ आता मी थांबणार नाही, कारण पाऊस पण चालू झाला आहे. आता मी निघतो इकडनं. सगळे लोक आता घरी जायला पण निघलेत. आणि ह्या बीचवरती लाईट पण नाही आहे. आणि याचे रोड पण थोडे विचित्रच आहेत. उद्या तो जो व्ह्यू आहे ना समोर तुम्हाला दिसत असेल, एक झूम करतो. हा जो व्ह्यू आहे ना समोरचा, एकदम सिनिक व्ह्यू आहे. हा वाला जो चालला आहे माउंटनवरनं, हा जो रोड चालला आहे, लाईटी दिसतात आहे. उद्या इकडनं आपण शूट करू. भारी वाटतो तो व्ह्यू. आणि उद्या तसं पण मंडे आहे, तर आपल्याला गर्दी नाही भेटणार. मला नाही वाटत गर्दी असेल. आता जाऊ हॉटेलवरती. हॉटेलचं जाऊन जेवण एवढं काय खास नव्हतं, तर आता हॉटेलवरती जाऊ आणि बाहेरनं बघू काय ऑर्डर करता येत असेल तर बाहेरनं ऑर्डर करू. म्हणजे आपले व्हिडिओज इंस्टाग्रामसाठी शूट केलेले. आता मी निघतो आहे. बाईक पण वरती पार्क आहे. चला हॉटेलकडं. 8 मिनिटाचा रोड दाखवतोय. ॲक्च्युली रोड थोडा खराबच आहे. पटापट निघतो. कॅमेरा एक तर वॉटरप्रूफ नाही आहे. हाच तर इश्यू आहे. येस येस येस. विश्व की पुकार है, ये भागवत का सार है. चलो पटकन
आपण पोहोचतो हॉटेलमध्ये आणि हॉटेलमधनं कॉफी एन्जॉय करू. मध्ये आपलं हॉटेल असं दिसतंय मस्त.